कशा प्रकारे हा नाग आता मला आतून पण पूर्ण दिसतोय मित्रांनो हा, आणि हे बंद असं वाटत होतं. ठीक आहे, जागा कमी नाही, पण तो अशा प्रकारे स्वतः तिथं अडकलेला आहे. त्रास कोणता करतो बरोबर पत्र्यामध्ये अडकला, लक्षात घ्या. म्हणून तो असं चावायला येतोय म्हणजे त्याला त्रास होतोय आणि हा पत्रा त्याला लागलेला आहे, लक्षात घ्या. त्याला दुसरं आणि काहीतरी आहे का बघा काढायला. पिल्लं वगैरे लय घालतात. हॅलो. बरोबर अडकला होता तो, आणि एवढ्या वरती साप किती ग्रीप पकडू शकतोय आपण कल्पनाही करू शकत नाही, लक्षात घ्या. धारदार वस्तूवरती तो आरोही अशा प्रकारे अडकला होता. प्रयत्न करेल पण याला मी पकडेन. आता किती छोट्या जागेत ते घुसू शकतात आपण कल्पनाही करू शकत नाही. आम्हाला काढतानाही काळजी घ्यावी लागते. तो जो चावण्याचा तुम्ही प्रकार बघितला त्यावेळेला त्याला भयंकर त्रास होत होता, लक्षात घ्या. तरीही ती जागा अलगद उचलल्यामुळे तो बाहेर मला काढता आला. साधारण 3 वर्ष वयाचा हा नाग तिचा साप आहे. कशा प्रकारे आपल्या घरात आपल्याला माहिती नसतं. इथे खरं तर महिला होती, शेजारी मला फोन केलेत, पण कशा प्रकारे आपल्या आजूबाजूला डोक्यावरती हा साप होता. मी ठिकाण बघून तुम्हाला जास्त सांगण्यापेक्षा तुम्हाला कळालं असणार. आणि खरेदीचा आत काय पण नाही, लक्षात स्क्रीन आहे पण जागा मिळेल तिथं साप घुसतात. मला तर वाटलं होतं तो उंदीरवर खाला असेल, पण तो पत्रा अलगद त्याच्या आत घुसल्यामुळे त्याला प्रॉब्लेम झाला होता. जखम झाली पण आतमध्ये त्याला काय झालं नाही, त्यामुळे वाचला असं तो म्हणावं लागेल. खऱ्या अर्थाने त्याला वाचवलं असं म्हणावं लागेल. धन्यवाद.